वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा आपण एखादी गगनचुंबी इमारत तयार होताना बघतो ना, म्हणजे एखादी खूप मोठी बिल्डिंग, तेव्हा सामान्यतः आपलं लक्ष कशाकडे जातं? नक्कीच. ते इमारतीच्या बाहेरच्या चकचकीत काचा किंवा आकर्षक रंगरंगोटीकडे. हो, अगदी बरोबर. किंवा आपण अत्याधुनिक लिफ्ट्स बघतो, त्या इमारतीची डिझाईन बघतो. पण पण त्या इमारतीचा पाया किती मजबूत आहे किंवा आतमध्ये किती हजार टन सिमेंट आणि लोखंड वापरले याकडे सहसा कोणीही लक्ष देत नाही. खरंय, पायाभरणीचं काम अगदी साधं, राखाडी रंगाचं आणि जमिनीखाली लपलेलं असतं. पण जर तोच पाया कमकुवत असेल ना, तर वरचं सगळं सौंदर्य आणि केलेला एवढा मोठा खर्च पूर्णपणे कुचकामी ठरतो, असं मला वाटतं. अगदी तंतोतंत तसंच आहे. आपण नेहमी दिसणाऱ्या गोष्टींना महत्त्व देतो, पण ज्या गोष्टी टिकणाऱ्या असतात, ज्यांचा बेस असतो, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कोणतीही मोठी वास्तू असू दे किंवा अगदी देशाची अर्थव्यवस्था असू दे, तो लपलेला पायाच संपूर्ण डोलारा सावरून धरत असतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या पायाबद्दल बोलणार आहोत. आज आपण अल्ट्राटेक सिमेंटच्या Q4FY26 म्हणजे चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांचा वेध घेणार आहोत. हा विषय खूप रंजक होणार आहे. हो, कारण वरवर पाहता सिमेंट आणि आर्थिक आकडेवारी हे दोन शब्द एकत्र ऐकल्यावर विषय कदाचित थोडा रुक्ष किंवा कंटाळवाणा वाटू शकतो. पण जेव्हा मी या ताज्या आकडेवारीच्या आत डोकावून बघत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा फक्त एका कंपनीचा ताळेबंद नाहीये. नक्कीच नाही. हा आपल्या भारताच्या वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधांचा, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्याचा हा एक जिवंत ब्लूप्रिंट आहे. हो, आणि या संपूर्ण अहवालात एक आकडा असा आहे जेणे माझं लक्ष सर्वात आधी वेधून घेतलं. तो म्हणजे कंपनीचा निव्वळ नफा, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. या तिमाहीत तो तब्बल 3,000 कोटींवर पोहोचला आहे. अरे बापरे, 3,000 कोटी? हो, आणि मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत म्हणजे YOY बेसिसवर यात 20% मोठी वाढ झाली आहे. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या वेगाने नफा वाढणं हे एका पारंपरिक उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये खूप दुर्मिळ असतं. हां, तेच ना. कारण बघा, भारताचा सध्याचा मॅक्रो इकॉनॉमिक विस्तार, सरकारची पायाभूत सुविधांमधील वाढती गुंतवणूक आणि एका दिग्गज कंपनीची स्वतःची अंतर्गत रणनीती, जेव्हा ही सगळं एकाच लयीत काम करताना, तेव्हाच असे आकडे पाहायला मिळतात. अच्छा, म्हणजे हे आकडे फक्त वरवरची वाढ दाखवत नाहीयेत. नाही, बिलकुल नाही. हे आकडे कंपनीच्या आत चाललेल्या एका खूप मोठ्या स्ट्रक्चरल बदलाची कथा सांगत आहेत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कारण 3,000 कोटींचा नफा आणि 20% वाढ ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. सांगा. समजा एखाद्या बेकरीने यावर्षी 10% जास्त ब्रेड विकले, पण त्यांच्या नफ्यामध्ये थेट 20% वाढ झाली. तर याचा अर्थ असा होतो की त्यांनी फक्त विक्री वाढवली नाहीये, तर ब्रेड बनवण्याची त्यांची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती अत्यंत स्वस्त, सुटसुटीत आणि कार्यक्षम केली आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपला खर्च कमी करून जास्त मार्जिन कसं काढायचंय हे त्यांना समजलंय. तर मला सांगा, अल्ट्राटेकच्या बाबतीत हेच घडत आहे का? कारण नफा जरी 20% वाढला असला तरी त्यांची विक्री तेवढ्याच वेगाने वाढलेली नाही. तुम्ही दिलेल्या त्या बेकरीच्या उदाहरणाशी सध्याचं चित्र तंतोतंत जुळतंय. यात एक अतिशय आकर्षक बाब म्हणजे Q4FY26 मध्ये त्यांचा एकूण महसूल म्हणजे रेव्हेन्यू 25,799 कोटी रुपये इतका होता. 25,000 कोटी. हो, आणि मागील वर्षाच्या तुलनेत ही 12% वाढ आहे. पण जेव्हा आपण त्यांच्या इबिडडाकडे पाहतो. एक सेकंड, इबिडडा म्हणजे व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा नफा, बरोबर? हो, अगदी बरोबर. तर तो इबिडडा 5,599 कोटींवर पोचला आहे आणि यात तब्बल 22% वाढ झाली आहे. अरे चा, म्हणजे महसूल 12% वाढतोय आणि नफा 22% वाढतोय. हो, आणि ही तफावतच त्यांच्या ऑपरेशनल एफिशियन्सी किंवा कार्यक्षमतेचं मुख्य गमक आहे. हेच मला समजून घ्यायचंय. बघा, एका सॉफ्टवेअर कंपनीने 12% जास्त सॉफ्टवेअर विकून 22% जास्त नफा कमवला हे आपण समजू शकतो. कारण तिथे खर्च स्थिर असतो. एक्झॅक्टली. त्यांच्या कॉस्ट जास्त वाढत नाहीत,
पण सिमेंट हा एक अतिशय जड आणि भौतिक व्यवसाय आहे. म्हणजे लाखो टन खडक फोडणं, ते जाळणं, दळणं आणि मग ट्रकांमधून देशभरात पाठवणं. बरोबर. मग अशा या हेवी इंडस्ट्रीमध्ये एखादी कंपनी आपला नफा महसुलापेक्षा दुप्पट वेगाने कशी वाढवू शकते? खरं तर यामागे काही अतिशय तांत्रिक पण महत्वाचे बदल आहेत. सिमेंट व्यवसायात सर्वात मोठा खर्च हा लॉजिस्टिक्सचा म्हणजे वाहतुकीचा असतो. वाहतूक. कारण सिमेंट हे वजनाने जड आणि किमतीने कमी असलेलं उत्पादन आहे. त्यामुळे ते हजारो किलोमीटर्स दूर पाठवणं कधीच परवडत नाही. अच्छा, म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट खूप जास्त असते. हो. त्यामुळे अल्ट्राटेकने गेल्या काही वर्षात काय केलंय, देशभरात आपले प्लांट्स आणि ग्राइंडिंग युनिट्स अशा मोक्याच्या ठिकाणी उभारले आहेत, ज्यामुळे कारखान्यापासून ग्राहकापर्यंतचं अंतर एकदम कमी झालंय. म्हणजे ट्रकचा प्रवासाचा खर्च वाचला की थेट मार्जिन वाढतं. अगदी बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्लिंकर फॅक्टर कमी करणं. क्लिंकर फॅक्टर ते काय असतं? सिमेंट बनवताना लागणारा मुख्य कच्चा माल म्हणजे क्लिंकर, आणि तो बनवायला प्रचंड ऊर्जा लागते. कंपनीने त्यात इतर मिश्रणांचा वापर वाढवून क्लिंकरचं प्रमाण कमी केलंय. अच्छा, म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेत अगदी सूक्ष्म बदल करून हजारो कोटींची बचत केली जाते. हो, आणि याचाच परिणाम आपल्याला इबिडा पर टनमध्ये दिसतो. हा मेट्रिक सिमेंट उद्योगात खूप महत्वाचा मानला जातो. मी वाचलं होतं ते. अहवालानुसार त्यांचा इबिजडा पर टन 127 रुपयांनी वाढून 1253 रुपयांवर पोहोचला आहे. हो, याचा सोपा अर्थ असा की कंपनी प्रत्येक टन सिमेंट विकल्यावर आता मागील वर्षापेक्षा 127 रुपये जास्त नफा थेट खिशात घालत आहे. बापरे, एका टोनामागे 127 रुपये? हो, आणि या तिमाहीत त्यांनी 42.41 दशलक्ष टन म्हणजे MTPA एवढं सिमेंट विकलं, बरं. जे मागील वर्षापेक्षा 9.3% जास्त आहे. म्हणजे जास्त सिमेंट विकायचं आणि प्रत्येक टनामागे जास्त नफाही कमवायचा. एक्झॅक्टली. आणि यामुळेच तो 20% निव्वळ नफा साध्य झाला आहे. आणि तुम्ही मागील तिमाहीच्या म्हणजे डिसेंबरच्या तुलनेत पाहिलत ना, तर महसूल 21,830 कोटींवरून एकदम 25,799 कोटींवर पोचलाय. खूपच मोठी झेप आहे ही. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण आत्तापर्यंत आपण फक्त ग्रे सिमेंटबद्दल बोलत आहोत, जे बांधकाम साईटवर दिसणारं पारंपरिक राखाडी सिमेंट आहे. त्यात 15% चांगली वाढ झाली आहे. हो, पण चित्र फक्त तिथेच थांबत नाही. बरोबर. जेव्हा आपण या अहवालातील इतर विभागांकडे पाहतो, तेव्हा एक वेगळीच दिशा दिसते. रेडीमिक्स कॉन्क्रीटमध्ये 24% वाढ आहे आणि कन्स्ट्रक्शन केमिकल्स विभागात तर तब्बल 44% अतिशय मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. 44%? हा खूप मोठा आकडा आहे. हो, तेच मला विचारायचं होतं की कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये अशी कोणती जादू आहे की तिथे 44% वाढ दिसत आहे? जादू नाहीये. ही सध्याच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी गरज बनली आहे. आजकाल घराचं बांधकाम हे काही 20 वर्षांपूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. म्हणजे कसं? किंवा अधिक मजबूत व्हावं यासाठी जे केमिकल वापरतात ते. हो, त्याला ॲडमिक्स्चर्स म्हणतात. त्यांचा वापर आता सर्रास होतो. म्हणजे ग्राहकांची घरे बांधण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे तर. अगदी तशीच. आणि यामागील अर्थशास्त्र समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. सिमेंट बनवण्यासाठी तुम्हाला खाणीतून चुनखडी काढावी लागते, प्रचंड मोठे कारखाने लागतात. खूप मोठी गुंतवणूक. पण केमिकल्स हे हाय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि लो मायनिंग उत्पादने आहेत. यात संशोधनाचा म्हणजे रिसर्चचा भाग जास्त आहे, त्यामुळे यावर मिळणारे नफ्याचे मार्जिन सिमेंटपेक्षा खूप जास्त असते. म्हणजे कमी कच्चा माल पण जास्त नफा. हो, आणि मध्यमवर्गीय ग्राहक आता घरात गळती होऊ नये म्हणून वॉटरप्रूफिंगवर थोडे जास्तीचे पैसे खर्च करायला सहज तयार असतो. त्यामुळे कंपनीचा या उच्च मार्जिन असलेल्या उत्पादनांवर भर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण इथेच मला एक मोठी शंका निर्माण होते. काय शंका आहे? म्हणजे बघा, सिमेंट आणि केमिकल्स ठीक आहे, कारण ते थेट बांधकामाशी जोडलेले आहेत. पण याच माहितीत असंही नमूद केलंय की कंपनी आता वायर्स आणि केबल्स व्यवसायात प्रवेश करत आहे. हो, अगदी बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी 1,800 कोटींची मोठी गुंतवणूक मंजूर केली असून 764 कोटी तर आधीच गुंतवलेत. मला सांगा, भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी अचानक इलेक्ट्रिक वायर्स आणि केबल्स विकायला का लागली आहे? हा प्रश्न खूप जणांना पडतो. म्हणजे स्वतःच्या मुख्य आणि यशस्वी व्यवसायावरून लक्ष विचलित करणं हे एक प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाही का वाटत? वरवर पाहता हे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन वाटू शकतं. पण जर आपण याचा मोठ्या चित्राशी किंवा व्यापक दृष्टिकोनाशी संबंध जोडला ना, तर हे कंपनीच्या गो टू मार्केट रणनीतीच्या दृष्टीने एक अतिशय हुशार पाऊल आहे. अच्छा, कसं काय? बला,
कंपनीची महत्वाकांक्षा आता फक्त सिमेंट उत्पादक राहण्याची नाहीये, तर एक सर्वसमावेशक बिल्डिंग मटेरियल्स कंपनी बनण्याची आहे. म्हणजे घरं बांधण्यासाठी जे काही लागेल ते एकाच छताखाली. अगदी तसंच. आणि यामागील संकल्पना समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या वितरणाच्या म्हणजे डिस्ट्रीब्युशनच्या साखळीकडे पाहूया. अल्ट्राटेककडे सध्या देशभरात हजारो डीलर्स आणि लाखांच्या घरात किरकोळ विक्रेत्यांचं जाळं आहे. खूप मोठं नेटवर्क आहे त्यांचं. हो. आता एक सिमेंटचा ट्रक जेव्हा एखाद्या डीलरच्या गोदामात जातो तेव्हा तो डीलर फक्त सिमेंट विकत नसतो, तो ग्राहकाला इतरही गोष्टी विकतो. आता विचार करा, एखादा ग्राहक घर बांधत आहे, तो डीलरकडे जातो आणि अल्ट्राटेकचा सिमेंट घेतो. मग त्याला वॉटरप्रूफिंग लागतं, तेही तो अल्ट्राटेकचंच घेतो. बरोबर. आणि मग घर पूर्ण होताना त्याला वायरिंगसाठी केबल्स लागतात. जर कंपनीने त्याच डीलरच्या दुकानात स्वतःच्या ब्रँडच्या वायर्स उपलब्ध करून दिल्या तर त्यांना नवीन दुकानं थाटण्याची किंवा नवीन वितरण साखळी उभी करण्याची गरजच पडत नाही. ओहो, म्हणजे ते स्वतःच्या अस्तित्वात असलेल्या नेटवर्कचा वापर क्रॉस सेलिंगसाठी करत आहेत. हेच ते क्रॉस सेलिंग. एकदा ग्राहक त्यांच्या इकोसिस्टीममध्ये आला की बांधकामाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या फिनिशिंगपर्यंत त्याला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी विकता येतात. स्मार्ट आहे. हो. यामुळे कंपनीला नवीन ग्राहक शोधण्याची गरज पडत नाही, तर एकाच ग्राहकाकडून मिळणारा महसूल अनेक पटींनी वाढतो. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आधीच तयार असल्यामुळे वायर्स आणि केबल्स व्यवसायाचा सुरुवातीचा जो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट असतो तो खूप कमी राहतो. हा विचार खरोखरच अफाट आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थाने एका वन स्टॉप शॉपमध्ये रूपांतरित होत आहेत. पण हे सगळं कागदावर जितकं सोपं वाटतं ना, प्रत्यक्ष अंमलबजावणीत प्रचंड कठीण असेल. आव्हानं तर आहेतच. कारण या अवाढव्य विस्ताराला पेलण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी कपॅसिटी किंवा क्षमता असणं गरजेचं आहे. सध्या त्यांची एकूण क्षमता 196.8 MTPA इतकी आहे आणि नुकतीच त्यांनी 2.7 MTPAची भर घातली आहे. पण मी म्हणेन ही फक्त सुरुवात आहे. जर आपण त्यांच्या भविष्यातील विस्तार योजनांकडे लक्ष दिलं तर त्यांचं लक्ष अत्यंत आक्रमक आहे. त्यांना FY27 पर्यंत आपली क्षमता 212.7 MTPA आणि FY28 पर्यंत तब्बल 242.5 MTPA पर्यंत न्यायची आहे. बापरे, 242 MTPA. हा असा विस्तार आहे जो मला वाटतं एका छोट्या देशाची संपूर्ण सिमेंटची गरज भागू शकेल. अगदी सहज भागवू शकेल. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आणि ही एवढी मोठी क्षमता उभारणे आणि चालवणे म्हणजे ऊर्जेचा अवाढव्य वापर आला. सिमेंट बनवण्याची प्रक्रिया ही काही साधी नाहीये. मोठमोठ्या भट्ट्या 1400°C तापमानावर तापवाव्या लागतात. त्याला प्रचंड वीज आणि इंधन लागतं. हो, आणि याच संदर्भात आणखी एक आकडा माझं लक्ष वेधून घेतो. त्यांच्या एकूण ऊर्जेच्या वापरात ग्रीन पॉवर किंवा हरित ऊर्जेचं प्रमाण आता 43% पोचलं आहे आणि त्यांच्या रिन्युएबल एनर्जीच्या क्षमतेत 36% वाढ झाली आहे. हा आकडा खूप महत्वाचा आहे. आता मला एक सांगा, कॉर्पोरेट जगामध्ये हल्ली ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स च्या नावाखाली PR स्टंट्स खूप होतात. होतात तसे. तर मग कंपनी फक्त पर्यावरणप्रेमी दिसण्यासाठी हे करत आहे की यामागे काही ठोस व्यावसायिक गणित आहे? नाही. हा केवळ पर्यावरणाचा किंवा PRचा मुद्दा नाहीये, तर हे कंपनीच्या ताळेबंदाच्या सुरक्षेशी थेट जोडलेलं आहे. सिमेंट उत्पादनात सर्वात मोठा खर्च कोणता असतो? इंधनाचा खर्च. हो, तो असतो कोळसा, पेटकोक आणि डिझेल. जागतिक बाजारात या इंधनांचे दर अतिशय अस्थिर असतात. कधी 2 देशात युद्ध सुरू होतं तर कधी पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि अचानक कोळसाचे भाव गगनाला भिडतात. अच्छा, म्हणजे इंटरनॅशनल मार्केटवर अवलंबून राहावं लागतं. हो, आणि जेव्हा असं घडतं तेव्हा सिमेंट कंपन्यांचे नफ्याचे गणित पूर्णपणे कोलमडते. म्हणजे हे अगदी आपल्या घरच्या परिस्थितीसारखं आहे. समजा आपण घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसवले. सुरुवातीला त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते आणि ते थोडं महाग वाटतं. बरोबर. पण नंतर जेव्हा वीज वितरण कंपनी उन्हाळ्यात अचानक विजेचे दर 20% वाढवते तेव्हा आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाही, कारण आपण आपली स्वतःची वीज तयार करत असतो. अल्ट्राटेक हेच एका महाकाय औद्योगिक स्तरावर करत आहे, बरोबर? हे उदाहरण अगदी चपखल आहे. हरित ऊर्जा जसं की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि विशेषतः सिमेंट उद्योगात वापरली जाणारी वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम. वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम. हो, यामध्ये कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या अतिउष्ण हवेचा वापर करूनच पुन्हा वीज तयार केली जाते. या ऊर्जेचे दर एकदा प्रकल्प उभारला की पुढील अनेक वर्षांसाठी स्थिर राहतात. ओहो, म्हणजे फुकट गेलेल्या उष्णतेतून परत वीज. हो, जेव्हा कंपनी 43% हरित ऊर्जा वापरते तेव्हा ती स्वतःला जागतिक कोळशाच्या वाढत्या आणि अनिश्चित किमतींच्या धोक्यापासून 43% सुरक्षित करत असते.
हे एक अत्यंत प्रभावी आर्थिक हत्यार आहे खरं तर. नक्कीच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 242 MTPAची ही महाकाय क्षमता उभारण्याचा धाडस ते का करत आहेत. यामागे सरकारची पायाभूत सुविधांवरील महाकाय योजना किंवा इन्फ्रापुश आहे. म्हणजे रस्ते, महामार्ग, नवीन विमानतळे आणि गृहनिर्माण योजना. हो, जेव्हा सरकार अब्जावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतं ना, तेव्हा त्याची सर्वात पहिली मागणी सिमेंटला येते. कंपनीच्या व्यवस्थापनाला खात्री आहे की इन्फ्रा आणि हाऊसिंग क्षेत्रातील ही वाढती मागणी पुढील अनेक वर्ष मजबूत राहील. आणि म्हणूनच ते आत्ताच आपली क्षमता वाढवून पूर्वतयारी करत आहेत. अगदी बरोबर. थांबा, हे सगळं खूप छान आणि सकारात्मक वाटतं. म्हणजे नफा दुप्पट वेगाने वाढतोय, खर्च कमी होतोय, नवीन आणि जास्त मार्जिन असलेल्या व्यवसायात प्रवेश होतोय आणि सरकारचाही पूर्ण पाठिंबा मिळतोय. चित्र तर तसंच आहे. पण कोणत्याही व्यवसायात फक्त फायदे आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या योजना नसतात. वास्तवात अनेक खाचखळगे असतातच. आपण थोडं रियालिटी चेक करून गुंतवणूकदारांच्या आणि बाजाराच्या दृष्टीने धोके काय आहेत यावर चर्चा करूया. हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे, कारण बाजारात कोणतीही गोष्ट 100% सुरक्षित नसते. आपल्यासमोरील माहितीत काही स्पष्ट धोके आहेत. कोणते धोके? आपण मगाशी इंधनाच्या अस्थिरतेबद्दल बोललो. हरित ऊर्जेचा वापर वाढत असला तरी उर्वरित 57% ऊर्जेसाठी कंपनी अजूनही पारंपरिक इंधनावर अवलंबून आहे. म्हणजे कोळसा आणि डिझेल. हो, शिवाय डिझेलचा वाढता खर्च त्यांच्या वाहतुकीवर थेट परिणाम करतो. सिमेंट ट्रकमधून पोचवावं लागतं आणि जर डिझेल महाग झालं तर त्यांचा तो प्रतिटन नफ्याचा आकडा वेगाने खाली येऊ शकतो. आणि हे सगळे धोके पाहता मला त्यांच्या व्हॅल्युएशनमधील एक गोष्ट खूप खटकते. साहित्यामध्ये भारताचा अपेक्षित GDP विकास दर 6.5% राहील असा एक अंदाज दिला आहे. बरोबर. आणि या पार्श्वभूमीवर कंपनीचा PE रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो जवळपास 42 इतका आहे. हो, 42 PE आहे. आता बघा, एका पारंपरिक उत्पादन क्षेत्रातील सिमेंट कंपनीसाठी 42चा PE रेशो असणे म्हणजे आपण भविष्यातील 100% अचूकतेची अपेक्षा करत नाही आहोत का? यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण जर उद्या भारताचा 6.5% GDP वाढीचा दर काही कारणाने 5% आला किंवा सरकारने बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च अचानक कमी केला तर हे सगळं गणित कोसळणार नाही का? हे निरीक्षण बाजाराच्या मानसिकतेवर नेमकं बोट ठेवतंय. 42चा PE रेशो हा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी निश्चितच प्रीमियम किंवा अतिशय महागडा मानला जातो. मग बाजार असा प्रीमियम का देतो? कारण गुंतवणूकदार फक्त आजच्या नफ्यासाठी पैसे देत नाहीत, ते कंपनीच्या भविष्यातील विजिबिलिटी किंवा स्थिरतेसाठी पैसे देतात. जेव्हा एखादं मॅनेजमेंट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही 12% महसूल वाढीवर 22% नफा वाढवून दाखवतं, तेव्हा बाजाराचा त्यांच्या एक्झिक्युशनवर विश्वास बसतो. अच्छा, म्हणजे व्यवस्थापनावरचा विश्वास. हो, आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे काही 1-2 वर्षांचे नसतात, ते 10-15 वर्षांचे असतात. एकदा का मेट्रोचे किंवा पुलाचं काम सुरू झाले की मध्येच सिमेंटची मागणी थांबत नाही. पण तरीही तुम्ही जो धोका सांगितला तो अत्यंत गंभीर आहे. कारण सिमेंट उद्योग हा सायक्लिकल म्हणजे चक्रीय स्वरूपाचा असतो. बरोबर. त्याची मागणी अर्थव्यवस्थेच्या चक्राशी थेट जोडलेली असते. जर मागणी अचानक कमी झाली तर त्यांनी उभारलेली 242 MTPA ची महाकाय क्षमता त्यांच्या अंगलट येऊ शकते. म्हणजे कारखाने चालवत किंवा न चालवत त्यांचा स्थिर खर्च आणि कर्जावरील व्याज तर सुरूच राहणार. त्या PE रेशोमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे सुरक्षितेची दरी खूप कमी असते. हे एखाद्या अवाढव्य कॉन्क्रीटच्या धरणासारखं आहे. ते धरण अतिशय मजबूत असू शकतं, त्यात उत्तम तंत्रज्ञान वापरलेलं असू शकतं, पण जर पाऊस पडलाच नाही आणि मॅक्रो इकॉनॉमीची नदी आटली तर ती धरणरूपी गुंतवणूक फक्त एक प्रचंड महागडी आणि निरुपयोगी भिंत ठरते. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. तर आजचा या सखोल विश्लेषणाचा जर आपण धांडाळा घ्यायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. अल्ट्राटेक सिमेंटचे Q4 FY26चे निकाल अत्यंत भक्कम आहेत आणि हे फक्त आकड्यांचं खेळ नाहीये. नक्कीच नाही. त्यांनी आपली ऑपरेशनल एफिशियन्सी खऱ्या अर्थाने सिद्ध केली आहे. कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि आता थेट वायर्स अँड केबल्समधील आश्चर्यकारक विविधता त्यांच्या भविष्यातील वाढीचे एक नवीन मॉडेल तयार करत आहे. हो, आणि हरित ऊर्जेवर आधारित महाकाय विस्तार पाहता कंपनीचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे असं मी म्हणेन. पायाभूत सुविधांच्या लाटेवर स्वार होण्यासाठी त्यांनी आपली शिडे योग्य दिशेने वळवली आहेत. आणि जोवर भारताचा इन्फ्रास्ट्रक्चर पुश कायम आहे तोवर या धोरणात्मक निर्णयांचा कंपनीला मोठा फायदा होत राहील. वाढती स्पर्धा आणि इंधनाच्या किमतींचे धोके नेहमीच असतील,
पण एका साध्या सिमेंट उत्पादकाकडून बिल्डिंग सोल्युशन्स देणारी एक महाकाय यंत्रणा बनण्याचा त्यांचा हा प्रवास खरोखरच अभ्यासनीय आहे. अगदी बरोबर. आजची चर्चा आपण गगनचुंबी इमारतीच्या लपलेल्या पायाच्या उदाहरणाने सुरू केली होती. तो पाया किती मजबूत आहे आणि तो कसा उभारला जातो हे आज आपण आकड्यांच्या आणि रणनीतीच्या माध्यमातून पाहिलं. पण या चर्चेच्या शेवटी एक असा विचार उभा राहतो जो आपण सर्वांनी करायला हवा. कोणता विचार? आपण पाहिलं की एक मोठी सिमेंट कंपनी हळूहळू कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि आता थेट इलेक्ट्रिक वायर्सच्या व्यवसायात उतरून वन स्टॉप शॉप बनत आहे. मग जर उद्या घराच्या पायापासून ते छतापर्यंत आणि वॉटरप्रूफिंगपासून ते वायरिंगपर्यंत सर्व काही एकच महाकाय कंपनी देऊ लागली तर बांधकाम साहित्याच्या बाजारपेठेत एकाधिकारशाही किंवा मोनोपोली निर्माण होईल का? हा एक अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि वर्षानुवर्षे विशिष्ट प्रकारची दर्जेदार उत्पादने बनवणाऱ्या ज्या छोट्या स्पेशलाइज्ड केमिकल्स किंवा वायर्सच्या कंपन्या आहेत त्यांचं काय होईल? या महाकाय इकोसिस्टममध्ये त्यांचं अस्तित्व कसं टिकेल की ग्राहकांना सोयीचं वाटणाऱ्या या एकाच छताखालील व्यवस्थेत ते छोटे व्यवसाय कायमचे गडप होतील? हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित आहे. हो, आणि या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. आजचे हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.